नमस्कार मित्रांनो, एसव्हीसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे एक्सरसाइज क्लास 7 जनरल सायन्स लेसन नंबर फर्स्ट दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. मित्रांनो, जर क्लास 7 ची जर तुम्हाला इतर व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा अशी व्हिडिओ मिळवण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन झाले असाल तर टेलिग्राम चॅनलवर जा, एसव्हीसी सर्च करा, त्यानंतर तुम्हाला आमचे क्लासेस दिसतील. तुमच्या क्लासनुसार तुम्ही इथे जॉईन होऊ शकता. क्लास 7 असेल 7, 8 असेल तर 8. चला मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला, फाइंड माय मॅच. लोटस. लोटसचा मॅच आहे डी, म्हणजे अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. एलोईचा आहे सी, अडॅप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट. ठीक आहे. नंतर आहे कॅस्केटा, ऑस्टोरियल रूट फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. त्यानंतर वेनस फ्लायट्रॅप, याचा आहे ए, म्हणजे फ्लावर्स अँड लिव्स अट्रॅक्टेड इन्सेक्ट. बघा मित्रांनो, लोटस हा आपल्याला कुठे दिसतो? पाण्यामध्ये दिसतो. मग त्याच्यामध्ये तसं त्याच्यामध्ये काय झालं? अडॅप्टेशन झालेलं आहे. एलोई कुठे दिसतो? वाळवंटामध्ये असतो. म्हणून त्याच्यामध्ये अनुकूलन कसं झालेलं आहे? अडॅप्टेशन कसं आहे? वाळवंटामधल्यासारखं. कॅस्केडल काय असतात? रूट असतात. ठीक आहे. काय असतं त्याला? रूट असतात. कशासाठी? फूड ऍब्झॉर्ब करण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. त्यानंतर वेनस फ्लायट्रॅप, हे काय एक फ्लावर असते. हे काय करते? लिव्ज ना, ज्या जे लिव्ज असतात, लिव्ज आणि फ्लावर्स या वेनस फ्लायट्रॅपचे ते काय करतात? जे इन्सेक्ट असतात, किडे असतात, त्यांना अट्रॅक्ट करत असतात त्यांच्याकडे. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायला लागतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? सॉरी, पहिले पॅराग्राफ दिलेला आहे. आय एम अ पेंग्विन. आय लिव्ह इन अ पोलर रिजन कवर्ड बाय द स्नो. My abdomen is white. My skin is thick with the layer of fat underneath. My body is spindle shaped. My wings are small. My toes are webbed. Wet. We live in flocks. फ्लॉक म्हणजे काय? कळप त्यांचा असतो. आता बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक अँड वाय इज देअर अ थिक लेयर ऑफ फॅट अंडरनीथ. म्हणजे असा प्रश्न विचारलाय की माझी जी स्किन आहे ती व्हाईट आणि थिक आहे आणि त्याच्या खाली एक फॅट अंडरनीथ, म्हणजे एक फॅट अशी लेयर का आहे? तर बघा आन्सर आहे, पेंग्विन्स लिव्ह इन एक्स्ट्रीमली कोल्ड पोलर रिजन. आता हे पेंग्विन असतात, हे खूप थंड प्रदेशामध्ये राहत असतात. तर रिजन इज ऑलवेज कवर्ड विथ द आईज. आता जे रिजन असते ते नेहमी बर्फाने आच्छादित झालेले असते. इट हॅज अ थिक स्किन विथ द थिक लेअर ऑफ फॅट अंडरनेथ बिकॉज इट डज नॉट अलो द बॉडी हीट टू एस्केप आउट. आता याचं कारण काय आहे? त्यांची जी स्किन आहे थिक असण्याचं, त्याच्यामध्ये काय त्यांच्या शरीरामध्ये जी हीट आहे ते बाहेर जाऊ देत नाही. काय? त्यांची जी अंडरनीथ आहे किंवा जी थिक लेअर आहे ती डोंट अलाउ द हीट टू एस्केप आउट. ठीक आहे. त्या हीटला बाहेर जाऊ देत नाही. ड्यू टू व्हाईट कलर इट कॅन मिक्स विथ द सराउंडिंग अँड कॅनॉट इझिली लोकेटेड. आणि व्हाईट कलर असल्यामुळे ती काही जवळपास लवकर लोकेट, म्हणजे लवकर दिसत नाही, की त्यांना फायदा होतो. दिस वे इट सिक्स प्रोटेक्शन अगेन्स्ट द प्रेडेटर. आणि अशामुळे काय होईल? त्यांचा कलर मॅच होतो बर्फासोबत, व्हाईट कलर. त्याच्यामुळे काय होतात? ते लवकर दिसत नाही आणि अशा प्रकारे ते काय करतात? स्वतःचं प्रोटेक्शन करत असतात अगेन्स्ट द प्रेडेटर. हा फर्स्ट क्वेश्चन आपण इथं पूर्ण केलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. Why do we live in a flock sticking close to each other? बघा, आम्ही कळपामध्ये आणि एकमेकाला खेटून खेटून म्हणू आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे जवळ का असतात? आन्सर आहे, बाय स्टेइंग इन अ फ्लॉक वन इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द अटॅक फ्रॉम द प्रेडेटर. इट बिकम इझियर फॉर द पॅरेंटल केअर. ऑल्सो बाय स्टिकिंग टू इच अदर द बॉडी हीट डज नॉट लॉस टू द सराउंडिंग. आता काय होते बघा मित्रांनो, फ्लॉक मध्ये असल्यामुळे काय होईल? कळप मध्ये असल्यामुळे दे गेट द प्रोटेक्शन अगेन्स्ट द प्रेडेटर. म्हणजे प्रेडेटर असतात, शिकारी असतात, त्यांच्यापासून संरक्षण पण होते. आणि त्यांना सर्वात महत्वाचं काय आहे की एकमेका जवळ राहतात. कशामुळे? कारण त्यांच्या बॉडी मधली हीट आहे ती बाहेर जात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना गरम राहण्यासाठी मदत होते. तर ही त्यांची कारण आहेत. थर्ड क्वेश्चन आहे, विच जिओग्राफिकल रिजन डू आय इनहॅबिटेड अँड व्हाय. आता पेंग्विनचा प्रश्न आहे, ते कुठे राहतात आणि कशा प्रकारे राहतात, का राहतात विचारलेलं आहे. तर पेंग्विन स्टे इन अ पोलर रिजन एस्पेशली इन द अंटार्क्टिक रिजन. आता बघा, जे पेंग्विन असतात ते पोलर रिजन मध्ये, ठीक आहे, ध्रुवीय, ते ध्रुव नाव ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव,
पण इंग्रजीमध्ये म्हणतो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, ठीक आहे, जे असतात की नाही ध्रुव, ठीक आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला, तिथं ते असतात, ठीक आहे. स्पेशली कुठे असतात ते अंटार्क्टिक रिजन मध्ये असतात. देअर इज अ अबंडंट फूड अवेलेबल फॉर द पेंग्विन्स अँड दस दे आर सीन हिअर. कारण त्यांचं जे अन्न असते तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असते, म्हणून ते आपल्याला तिथं ते पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट विच अडॅप्टेशन शुड यू हॅव टू एनेबल यू टू लिव्ह परमनंटली इन द पोलर रिजन आणि व्हाय. ठीक आहे. आता काय विचारलेलं आहे की विच अडॅप्टेशन शुड यू हॅव, तुमच्यामध्ये कोणतं अनुकूलन असायला पाहिजे, अडॅप्टेशन असायला पाहिजे जर तुम्हाला पोलर रिजन मध्ये राहायचं असेल तर, आणि का. उत्तर आहे इन ऑर्डर टू परमनंटली इनहॅबिट इन द पोलर रिजन द बॉडी शुड बी अडॅप्टेड टू कोल्ड टेम्परेचर. आता आपली बॉडी कसं झाली पाहिजे, शुड बी अडॅप्टेड टू सेन्स द कोल्ड टेम्परेचर, म्हणजे कोल्ड टेम्परेचर जे आहे त्याला सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली पाहिजे आपल्या शरीरामध्ये. देअर शुड बी थिक लेयर ऑफ फॅट अँड थिक स्किन टू प्रोटेक्ट द बॉडी. आणि आपल्या शरीरावर काय असली पाहिजे, एक थिक लेयर फॅटची असली पाहिजे, किंवा आपली जी स्किन आहे ती कशी असली पाहिजे, थिक असली पाहिजे, ठीक आहे, टू प्रोटेक्ट द बॉडी, आपली बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी. द ॲबिलिटी टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर शुड बी एक्स्ट्रीमली गुड फॉर द सर्व्हायवल. आणि ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे कशासाठी, टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर, म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट ठेवण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे, तरच आपण त्या पोलर रिजन मध्ये आपण राहू शकतो. सो दीज अडॅप्टेशन शुड बी हॅव. थर्ड क्वेश्चन इज दॅट हु इज लेइंग. ठीक आहे. कॉक्रोच. आय हॅव अ 5 legs. कॉक्रोच इज लेइंग. कॉक्रोच कोण खोटं बोलत आहे असं आहे, तर कॉक्रोच इथं खोटं बोलत आहे का. कॉक्रोच हॅज अ 6 legs. कारण कॉक्रोचला 5 नसतात तर किती पाय असतात, 6 असतात. हेन माय टोज आर वेब. आन्सर हेन इज लेइंग. वाय इट टोज आर नॉट वेब, कारण त्याची टो कशी असतात, वेब नसतात. कॅक्टस. माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज अ लिप. कॅक्टस इज लेइंग. इट फ्लेशी अँड ग्रीन पार्ट इज अ स्टेम. ठीक आहे. त्याचा जो फ्लेशी आणि ग्रीन पार्ट असतो हे लिप नसून काय असते, त्याचं खोड असते, स्टेम असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन. रीड each of the following statement. Write the paragraph about the adaptation with the reference to the each statement. First question is that there is a extreme heat in a desert. डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये खूप जास्त हीट असते. Why? बघा. The living organism residing in the extreme heat of the desert show the appropriate adaptation in their structure of the body and their life processes. आता बघा मित्रांनो, जे काही प्राणी वाळवंटामध्ये राहतात त्यांच्या बॉडीमध्ये तशा प्रकारचं अडॅप्टेशन झालेले असते. ठीक आहे. तर कॅमेल शोज द मेनी अडॅप्टेशन लाईक द मॉडिफाईड लेग्स. बघा, आता कॅमेल मध्ये आपल्याला तसे अडॅप्टेशन पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आहे मॉडिफाईड लेग त्याचे, ठीक आहे. त्यानंतर आईज, नोज अँड हम्स ऑन द बॅक. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझार्ड एस्केप द हीट ऑफ द सन बाय रिमेनिंग द इनसाइड द डीप बरोज ड्युरिंग द डे टाइम. आणि जे रॅट असतात, स्नेक असतात, स्पायडर असतात, लिझर्ड असतात, हे काय करतात, दिवसा जमिनीच्या खाली जाऊन बसतात. ठीक आहे. जमिनीच्या खोलवर जाऊन बसतात. ठीक आहे. याच्यामुळे काय करतात, ते त्यांच्या शरीरामध्ये जी हीट आहे, ठीक आहे, हीट पासून स्वतःचा जे बचाव करतात. प्लांट लाईक अ डिफरंट स्पीसीज ऑफ द कॅक्टी हॅव अ स्पेशल मॉडिफाईड बॉडी स्ट्रक्चर विच दे सर्व्हाइव्ह इन द एक्स्ट्रीम हीट टू. आता बघा, तिथं म्हणजे जे वनस्पती असतात, प्लांट असतात, फॉर एक्झाम्पल कॅक्टस आहे, यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा काय एक स्ट्रक्चर झालेलं आहे, एक बदल झालेला आहे. ठीक आहे. ते बदल काय असतो, तर अडॅप्टेशन असते. फॉर एक्झाम्पल त्यांना लिव्ज नसतात. ठीक आहे. त्यांना लिव्ज ऐवजी काय असतात, थॉर्न असतात, म्हणजे काठी असतात. ठीक आहे. काय असतात, कारण त्याच्यामधले जे काही वेपरायझेशन आहे, ठीक आहे, जे काही वेपर त्या प्लांट मधून बाहेर पडतात, तर ठीक आहे, तर प्लांट मध्ये बाहेर पडतात, पण कधी जर पान नसेल तर ते बाहेर पडणार नाही. अशा प्रकारे ते त्यांचं काय करतात, पाणी त्यांच्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रासलँड आर लश ग्रीन. The water availability is simple in a grassland, therefore there is a plenty of grass and shrubs. The fibrous root of the grass hold the soil particle and prevent the soil erosion. In an equatorial region, there is a lush green growth due to the sunlight and abundance of the water. Due to the plant cover all the side, grassland look the green. बघा मित्रांनो, जे ग्रासलँड असतात हे आपल्याला इक्वेटोरियल रिजन मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे जे विषुवृत्तीय प्रदेश असतात तिथं पाहायला मिळतात, कारण तिथं पाणी आणि सनलाईट दोन्हीही मोठ्या प्रमाणामध्ये असतात. पाणी असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी प्रोटीन्स वगैरे जे असतात, प्रोटीन्स म्हणतोय,
न्यूट्रियन्स त्यांना मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे काय, त्यांचे जे फायबरस रूट असतात ते काय करतात, त्या मातीला धरून ठेवतात. म्हणून ते प्रिव्हेंटेशन ऑफ सॉइल इरोजन, म्हणजे ते काय होते, सॉइलचे इरोजन तिथं होत नाही. दॅट विल बी प्रिव्हेंटेड. नेक्स्ट क्वेश्चन, insect are found in a large number. बघा, insect adapt to any kind of habitat. Some insect can fly. They have adaptation like the light body, two pairs of wings which help them flying. Some insects are also aquatic. Some stay near the water bodies. Some are in a desert too. Many have a ability to camouflage with the environmental, and thus they escape the attention of the predator. They can reproduce in a large number. Due to all such adaptation, insect are found in a large number. आता जे इन्सेक्ट म्हणजे जी किडी असते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. का सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे बघा मित्रांनो, ते कुठल्याही पर्यावरणामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये स्वतःला ते काय मिसळून घेऊ शकतात. ठीक आहे, दे अडप्ट टू एनी काइंड ऑफ हॅबिटेट. ठीक आहे, महत्वाचं काय, ते उडू शकतात. ठीक आहे, उडू शकतात, त्यांना पंख सुद्धा असतात, काही अक्वॅटिक असतात, काही आपल्याला पाण्याजवळ सापडतात, काही डेझर्टमध्ये असतात. सगळीकडे आपल्या हे आपल्याला जे इन्सेक्ट असतात ते आपल्याला सापडतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, हे त्यांचं त्यांची जे रिप्रोडक्शन सिस्टीम असते ही काय करते, तर सर्वात जास्त प्राण्यांना इन्सेक्टना जन्म देते. दे कॅन रिप्रोड्यूस इन अ लार्ज नंबर, म्हणजे ते मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोड्यूस करतात त्यांच्यासारखे सजीव. त्याच्यामुळे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. वी हाईड. Answer, some of those hide are weak organism. In order to seek the protection from the enemies, they hide in their habitat. आता लपतात कोण, ज्यांना जे वीक असतात, जे कमजोर असतात, ते त्यांचं प्रोटेक्शन करू शकत नाही, असे जे अॅनिमल असतात ते काय करतात, ते हाईड म्हणजे ते लपतात. In the coloration of the body mixed with the surrounding, and thus the enemy do not see these hiding creature. Some of them hide also for catching the prey. Chameleon, garden lizard can be change color rapidly become unnoticeable. This help them to catch their prey easily. आता काही कशासाठी लपून बसतात, स्वतःचं प्रोडक्शन करण्यासाठी लपून बसतात, काही शिकार करण्यासाठी लपून बसतात. स्वतः काय करतात, काही जे अॅनिमल असतात स्वतः कलर चेंज करतात. फॉर एक्झाम्पल गार्डन लिझार्ड, ठीक आहे, कॅमिलियन यासारखे. ठीक आहे, मला फक्त लिहून घ्यायचं आहे, थोडक्यात तुमच्या माहितीसाठी फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. वी हॅव लॉंग इयर्स, आपल्याला लांब कान आहेत. कोणते आहेत आता, लॉंग इयर्स आर सीन इन द हार्बिवरस. हार्बिवरस म्हणजे जे काही शाकाहारी प्राणी असतात त्याच्यामध्ये आपल्याला लांब कानं पाहायला मिळतात. ठीक आहे, दे हॅव द लॉंग इयर्स. दे हॅव बी अलर्ट फ्रॉम द अटॅक ऑफ द प्रेडेटर. कॉर्निवरस, जे कार्निवरस असतात, ठीक आहे, त्यांच्यापासून ते अलर्ट राहतात नेहमी. दे कॅन मूव्ह देअर इयर टू लोकेट द approaching the prey. In case of such a changer, they run away in a herd. Having a long ear is an adaptation to escape from the enemy. आता हे अडॅप्टेशन झाले त्यांच्यामध्ये, कारण शिकारीचा लवकर आवाज ऐकण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे ज्याच्याकडे शिकारी येत आहे त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, ठीक आहे, हे त्याच्यामध्ये अडॅप्टेशन झालेलं आहे. आणि याच्यामुळे ते काय करतात, स्वतःचं ते प्रोटेक्शन करू शकतात. Why is the camel called a sheep of the desert? म्हणजे आपण कॅमेलला जे कॅमेल असतो म्हणजे उंट असतो त्याला पण वाळवंटातील जहाज का म्हणतो. ठीक आहे, वाय इज द कॅमेल कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. फर्स्ट पॉइंट आहे, द स्किन ऑफ द कॅमेल इज थिक. त्याची स्किन कशी असते, थिक असते. द लेग्स आर लॉंग अँड कशन सोल, त्याला कशन सोल असतात म्हणजे नरम एकदम. ठीक आहे, देअर इज अ फोल्ड ऑफ स्किन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द नोस्ट्रिल. त्याची नाकपुडी असते, त्याच्यावर एक स्किन असते फोल्ड झालेली. ते काय करतात, त्याच्या नाकामध्ये बारीक बारीक जे सँडचे पार्टिकल असतात ते जाण्यापासून वाचवतात. ते आय लॅशेस आर लॉंग अँड थिक अँड दस दे प्रोटेक्ट द आईज. आणि त्याचे आय लॅशेस कसे असतात, लांब असतात आणि थिक असतात. ठीक आहे, दस दे प्रोटेक्ट देअर आईज. फॅट इज स्टोअर इन द हम्प ड्यू टू विच इट कॅन सर्वाइव्ह फॉर द लॉंग टाइम विदाउट द वॉटर. ते काय करतात, त्यांचं फॅट आहे ते हम्प मध्ये स्टोअर करतात, त्याच्यामुळे जास्त वेळ विदाउट वॉटर ते जगू शकतात. ड्यू टू ऑल सच अडॅप्टेशन कॅमेल बिकम अ मोस्ट सुटेबल टू वॉक इन अ डेझर्ट. आणि ह्या अडॅप्टेशन मुळे कॅमल बिकम अ मोस्ट सुटेबल अॅनिमल who can live in a desert. Thus, it is used as a means of the transportation and also called the sheep of the desert. आणि याच्यामुळे हा काय केला जातो, वाळवंटामध्ये यूज केला जातो, कारण याच्यामध्ये सर्व गोष्टी अडॅप्टेशन आहेत. वाळवंटामध्ये जगण्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, म्हणून याला पण
शीप ऑफ द डेझर्ट असं म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन द प्लांट लाईक अ कॅक्टस अँड अकॅसिया लिव्ह इन द डेझर्ट विथ स्केअर्स ऑफ वॉटर? आता जे कॅक्टस आहे आणि अकॅसिया आहे हे वाळवंटामध्ये कशा प्रकारे लावू शकतात, कारण पाण्याची तर कमतरता असते. बघा, cactus आणि acacia, a plant that grow in a desert, they show the adaptation to survive in the scarcity of the water. त्याच्यामध्ये अनुकूलन असं झालेलं आहे, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन असं झालेलं आहे की ते कमी पाण्यामध्ये सुद्धा जगू शकतात. ठीक आहे. कॅक्टस डज नॉट हॅव अ लिव्ज. आता कॅक्टसला लिव्ज नसतात, पाणी नसतात. लिव्ज आर मॉडिफाईड इनटू थॉर्न. त्यांची जी लिव्ज असतात काट्यामध्ये कन्वर्ट झालेली असतात. Therefore the water is not lost by the evaporation through the leaves. त्याच्यामुळे त्या पाण्यामधून जे काही इव्हॅपोरेशन होते, ठीक आहे, जे काही बाष्पीभवन होते ते या काट्यामधून होत नाही. सो दस दे कॅन सेव्ह द वॉटर. अशा प्रकारे ते काय करतात, पाणी सेव्ह करतात. द स्टेम टेक अप द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस अँड हेन्स द टर्न फ्लेशी अँड द ग्रीन. आणि याच्यामध्ये काय करतात, जे काही याच्यामध्ये जे काही स्टेम असतात, म्हणजे जे काही रूट स्टेम असतात, म्हणजे खोड असते, हे काय करतात, फोटोसिंथेसिसची प्रोसेस काय करतात, कॅरीड आउट करतात. त्याच्यामुळे यांचे जे स्टेम असतात हे फ्लेशी आणि ग्रीन आपल्याला पाहायला मिळतात. फोर्थ आहे, देअर इज अ थिक लेअर ऑफ द वॅक्सी सबस्टन्स ऑफ द स्टेम. स्टेमवर काय असते, एक थिक लेअर असते, एक चिकट पदार्थ असते, त्याला आपण वॅक्सी लेअर म्हणतो. ठीक आहे. इट कॅन प्रिव्हेंट द इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर. हे काय करते, जे वॉटरचे इव्हॅपोरेशन होते, बाष्पीभवन होते, ते त्याला रोखते. रूट्स ऑफ दीज प्लांट्स पेनेट्रेट डीप डाऊन इनटू द सॉइल इन द सर्च ऑफ द वॉटर. याची जी रूट असतात हे खूप पेनेट्रेट झालेली असतात, डीप पेनेट्रेट झालेली असतात मातीमध्ये, इन द सर्च ऑफ द वॉटर, पाण्याचा शोध घेण्यासाठी. ऑल सच अडॅप्टेशन हेल्प टू कॅक्टस आणि अकॅशिया टू सर्व्हाइव्ह द डेझर्ट विथ द स्केअर्स ऑफ द वॉटर. आणि या अडॅप्टेशनमुळे जे अकॅशिया आहेत किंवा जे कॅक्टस आहेत, इट कॅन सर्व्हाइव्ह इन द डेझर्ट विदाउट द without water or with the scarce of the water. Okay, so these are some important points we have to see in this question. Okay, you may note down those things. What is the interrelation between the adaptation of the organism and their surrounding? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की इंटर रिलेशन काय, म्हणजे संबंध काय कशाचा, तर अडॅप्टेशन आणि देअर सराउंडिंगचा. तर बघा मित्रांनो, अडॅप्टेशन आर द चेंज टेक प्लेस इन द स्ट्रक्चर ऑफ द फंक्शन ऑफ द बॉडी. आता अडॅप्टेशन म्हणजे काय, त्या एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्या शरीरामध्ये जो काही चेंज होतो, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये जो काही चेंज होतो, त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन. ओके, दिस मॉडिफिकेशन इन व्हेरियस ऑर्गन्स and life process help to organism to live, feed, reproduce and create a new generation. आणि हे अडॅप्टेशन होते, त्याच्यामुळे काय होते, हे जे काही मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये होते, इट कॅन हेल्प देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस आणि क्रिएट द न्यू जनरेशन. लिव्ह म्हणजे काय, जगण्यासाठी. फीड म्हणजे काय, त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी. रिप्रोड्यूस म्हणजे काय, नवीन प्राण्यांना जन्म देण्यासाठी. आणि नवीन प्राण्यांना जन्म देण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांना मदत करतात. दे ऑल्सो हेल्प इन द प्रोटेक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम अगेन्स्ट द प्रेडेटर. आणि या सगळ्या गोष्टी काय करतात, त्यांना प्रेडेटर पासून म्हणजे शिकारीपासून वाचवायला सुद्धा मदत करत असतात. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन द ऑर्गॅनिझम अक्वायर द करस्पॉन्डिंग अडॅप्टेशन. आणि जे काही अडॅप्टेशन त्याच्यामध्ये होत असते ते कशावर डिपेंड असते, करस्पॉन्डिंग अडॅप्टेशनवर, म्हणजे करस्पॉन्डिंग जिओग्राफिकल कंडिशनवर. म्हणजे कुठल्याही अॅनिमल मध्ये जे काही अडॅप्टेशन होते, ठीक आहे, कुठल्याही अॅनिमल मध्ये जे काही अडॅप्टेशन होते, इट इज डिपेंड ऑन देअर जिओग्राफिकल कंडिशन अँड देअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट. कशावर डिपेंड असते, आजूबाजूच्या पर्यावरणावर, आजूबाजूच्या परिसरावर हे अडॅप्टेशन डिपेंड असते. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, हाऊ आर ऑर्गॅनिझम क्लासिफाईड. म्हणजे जे ऑर्गॅनिझम असतात, जे सजीव असतात, त्याला आपण कशा प्रकारे क्लासिफाईड करतो. बघा, अॅनिमल्स अँड प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक. आता त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्मानुसार, त्यांच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत त्यावर आपण त्याला काय करतो, क्लासिफाईड करतो, म्हणजे वर्गीकरण करतो. फॉर दिस द डिटेल स्टडी ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डन. अशा प्रकारे त्यांची डिटेल स्टडी केल्या जाते. बेस्ड ऑन द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस द ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप. बघा, त्यांच्या सिमिलरिटीज म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य आहे, आणि व्हॉट आर द डिफरन्सेस इन दॅट, आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे, यावरून आपण त्यांचे काय करतो, ग्रुप आणि सब ग्रुप त्यांचे आपण करत असतो. हायरार्की इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन दिस फीचर. आणि जे काही यांची हायरार्की असते, ठीक आहे, यावरच आपण काय करत असतो, हे डिपेंड असते. इन दिस वे द ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड सुटेबल द ग्रुप अँड क्लासिफाईड द अचीव. आता अशा प्रकारे अॅनिमलचं क्लासिफाईड केले जाते. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, जे काही कॅरेक्टरिस्टिक असतात, ठीक आहे, जे कॅरेक्टरिस्टिक असतात
त्यावरनं याला काय करतात, क्लासिफाय करतात. त्यानंतर याच्यामध्ये सिमिलरिटीज काय काय आहेत बघा, सिमिलॅरिटीज काय काय आहेत अँड डिफरन्सेस काय काय आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक काय काय आहे यावरनं काय करतात, त्यांचे क्लासिफिकेशन करतात. काय करतात, त्यांचं क्लासिफिकेशन करत असतात. या फक्त गोष्टी ध्यान ठेवायचं तुम्हाला. काय आहे, एक आहे कॅरेक्टरिस्टिक, दुसरं आहे सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. ऑन ऑन द बेसिस ऑफ दिस थिंग्स वी आर क्लासिफाईंग द ॲनिमल. जे ॲनिमल असतात किंवा जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना आपण क्लासिफाईड करत असतो. ठीक आहे. मग ते प्लांट असो किंवा ऑर्गॅनिझम, प्लांट असो किंवा ॲनिमल असो. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल and don't forget to like and share this channel. If you want more video, then you must need to subscribe my channel and press the bell icon for the further notification.